मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ललिता सहस्रनामावली मराठीमध्ये अर्थसहित ऐकणार आहोत। प्रत्येक अर्थ म्हणजे संस्कृतमध्ये आहे देवीचे नाव, पण मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे। तर प्रत्येक ओळीला मी अर्थ बोलणार नाही, डायरेक्ट बोलेल, तर तुम्ही समजून घेण्याचे करावे। शालिनी लोहार या शालिनी भक्तिसागर इंस्टाग्रामवर माझी आयडी आहे, तिकडे पण त्या इंस्टाग्रामवर मंत्र वगैरे छोटे रील शॉर्ट चालू आहेत, तर इंस्टाग्रामची आयडी फॉलो करावी। आणि शालिनी भक्तिसागर कथा माझं सेकंड चॅनल आहे, तर दिवाळीच्या सेवा एकच चॅनलवर आपण संपूर्ण अपलोड नाही करू शकत, तर तिकडे 108 वेळा मंत्र वगैरे काही छोटी छोटी ज्या 15-20 मिनिटाच्या सेवा ज्यांना वेळ नाही, शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला आहे। आणि ज्यांना खूपच कमी वेळ आहे 15-20 मिनटं इंस्टाग्रामवर आयडी फॉलो करावी। आणि ज्यांना खूप भरपूर वेळ आहे, भरपूर सेवा करायच्या आहे, शालिनी भक्तिसागर चॅनलवर नक्की संपूर्ण सेवा कराव्यात। श्री गणेशाय नमो नमः। श्री ललिता सहस्रनामावली 1.25 महिना म्हणजे आजपासून तुम्ही जर हे ललिता सहस्रनामावली 41 दिवस जर ऐकलं, तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानचा अखंड आशीर्वाद राहील। आणि 41 दिवस नाही ऐकू शकत तर दिवाळीपर्यंत दररोज ऐका, याचे रिझल्ट अतिशय छान आहे। धनलाभ, आर्थिक स्थिती, बरकतीसाठी सहस्रनामावली, ललिता सहस्रनामावली खूप खूप महत्त्वाची आहे। जर आपण स्वयंपाक करत आहे, पूजा करत आहे, भाज्या निवडत आहे, या घरात सुद्धा तुम्ही ललिता सहस्रनामावली नाही ऐकत आहे, पण दुसरं कोणी बसलेलं आहे, या आपल्या घरात सुद्धा नुसता मोबाईल लावून ठेवला तरी आपल्या भिंतींना रुस नाही येते, दरवाज्यांना रुस नाही येते, लक्ष्मी दरवाज्यामधून चालत येते। ललिता सहस्रनामावली अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे, तर सर्वांनी ऐकण्याचे करावे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तरी याला ऐकायचं, नाहीतर दररोज 7 दिवस, 11 दिवस, 9 दिवस याला पठण दररोज करा। श्री गणेशाय नमो नमः। ललिता सहस्रनामावली या पानावर म्हणजेच या व्हिडिओवर तुम्हाला ललिता सहस्रनाम हे एका स्वरूपात मी तुम्हाला सादर करीत आहे। प्रत्येक नावाचा संक्षिप्त अर्थ असलेले नाव, दर नाव, स्वरूप, प्रत्येक श्री ललिता त्रिपुर सुंदरीची 1000 नावं, महालक्ष्मीची 1000 नावं संस्कृतला आहेत, तर मी तुम्हाला मराठीत अर्थसहित सांगणार आहे। आणि त्याचा खोल अर्थ सविस्तर भाषेमध्ये प्रत्येक नावाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणार आहे। याने उदाहरणार्थ एक की आंब्याची जी काही पानं आहेत, या आंब्याची पब्लिकेशनचे पावर खूप काही जर राहिले, तर ललिता सहस्रनाम आंबा याच्याने जर आपण आंब्याची पाने जसे दरवाज्यावर लावतो आणि स्मित ऊर्जा पॉझिटिव्ह घरात येते, त्यासारखे हे ललिता सहस्रनामावली जर आपण थोडेसे सुद्धा श्रवण केले तरी आपल्या हृदयामध्ये माता लक्ष्मीचे वास राहते, आपल्या हृदयामध्ये लक्ष्मीचे स्थान राहते। हृदयामध्ये ज्याच्या लक्ष्मीचे स्थान राहिले त्या व्यक्तीला काहीही गोष्टीची कमी राहत नाही, हे त्रिवार सत्य। ज्या घरामध्ये लक्ष्मी सहस्रनाम ललिता सहस्रनामावलीचं पठण केलं जातं, तेथे कायमस्वरूपी माता लक्ष्मी अन्न आणि धनधान्याचे भांडार घेऊन आपल्या हृदयामध्ये आणि घरामध्ये विराजमान राहते। श्री ललिता त्रिपुर सुंदरी स्वरूपा श्री मीनाक्षी ईश्वरी परदेवतांबिकाये नमो नमः। ललिता सरनाम ध्यानम सिंदूर तरुण विग्रहां त्रिनयनां मणिक्यं मौलिस्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी पापीन वक्षुरुहां पाणिभ्या मलिपूर्ण रत्नचंक रत्नोकपलं विभ्रंती सौम्या रत्नघटस्तर चरणं ध्यायेत परम अंबिकां। आपण दिव्य मातेचे ध्यान करूया, जिच्या शरीरावर लाल रंग सिंदूर आहे, जिच्या शरीरावर लाल रंग हा शोभून दिसत आहे, जिचे 3 डोळे आहेत, जो मणिकांनी जडवलेले सुंदर मुकुट घातलेले आहे, जो चंद्रकोराने तिचे मुकुट सजवलेले आहे, ज्याच्या चेहऱ्यावर करुणा दर्शवणारे सुंदर हास्य आहे, हिची माताची स्तुती करूया। ज्याचे अंग अतिशय सुंदर आहे, ज्याच्या हातात रत्नजडित सोन्याचे भांडे आहे, अमृतासह आणि दुसऱ्यांमध्ये लाल कमळामध्ये फूल, अरुणाम करुणातर रिंगतांशी धृतपाशा अंकुशपुष्पबाण चापम आणि मदिराभिरावृत्तम मुखम अहिमेतेवम विभवावये भवानीम। ती महान महाराणीचे जो कोणी ध्यान करतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही। जे महाराणीचे जे कोणी नामस्मरण करतो तिच्यावर माता लक्ष्मीची अपार कृपा राहते।
आणि घरात धनधान्याची बरकती राहते आणि तिचे डोळे करुणाने भरलेले आहेत. अशी तिचे जर दयादृष्टी आपल्या घरावर आपल्या परिवारावर जर पडली तर आपले घर धनधान्याने भरलेले असते. आणि तिने फास जो धरला आहे, तिच्या हातात अणुकुची धार, कणा, धनुष्य आणि फुलांचा बाण, ती सर्व बाजूंनी निमासारख्या शक्तींनी वेढलेली आहे किरणांसाठी. आणि ती माझ्या मातेला म्हणजेच किरणांसारखी ती माझ्या घरावर माझ्या परिवारावर आशीर्वाद, जसे सूर्याचे किरण उजेडमध्ये राहतात तशी ती माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर उजेडमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. श्री माता लक्ष्मीचे नुसते नामस्मरण केले तरी घरात धन भरलेले राहते किरणांसाठी. आणि ती माझ्या आतला आत्मा आहे. जो कोणी तिला हृदयामध्ये विराजमान करतो, कमलामध्ये बसलेली देवीचे ध्यान करतो, त्याच्या घरामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही. ध्याये पद्य सनस्ततम विकिसितम पद्यपत्रायताक्षी हेमां पीतवस्त्रां करकलितलं सदैम पद्यं वराग्यं सर्व अलंकारयुक्तं सततं भययदं भक्तानां भवानीं त्रिविद्या शांतिमूर्ती सकलसूरनुतां सर्वसंपत्पदात्रीं. जी देवीचे आपण ध्यान करत आहे, जिचे ध्यान करायला आपण खूप आतुर आहे, असे देवीचे डोळे जर आपल्यावर, जर तिचे डोळेची नजर जर आपल्या डोळ्यांमध्ये नजर जर आपण घेतली तर ती आपल्याला पूर्ण सुवर्ण अलंकारांनी भरून देते. देवीचे ध्यान करायचे आहे, ध्यान करा. कमळावर पाकळ्या असलेल्या डोळ्यांसह बसलेल्या ती सोनेरी रंगाची माता आहे आणि तिच्या हातात कमळाची फुले आहेत. ती तिच्या समोर नतमस्तक होणाऱ्या भक्तांची भीती दूर करते, दुःख दारिद्र्य दूर करते, जे काही रोग असेल ते दूर करते आणि चांगल्या आरोग्याची, धनधान्याची, यश, कीर्ती, मान, प्रतिष्ठाची ती वाढ करते. ती शांती, ज्ञान, विद्याची मूर्ती स्वरूप आहे. तिला कोटी कोटी वंदन आहे. देवता तिची स्तुती करतात, त्याला सर्व प्रकारची संपत्ती देतात. जो तिची स्तुती करतो, थोडीशी सुद्धा स्तुती ऐकतो, तिला माता राणी खूप भरभरून संपत्ती देते. सकू कुंकुम विलेपनालिक कचचिंबिक कस्तुरिकां समंदह स्थिते क्षणां शशरचाप शाप शांकांधर श्यामं अशेज जनमोहिनीं मरुणं माल्यं भूषांबरं जपाकुसं भासुरां जपे विद्या स्मरेदंबिकां. मी त्या आईचे ध्यान करते, जिचे डोळे हसत आहे, जी कांतिवान आहे. तिच्या हातात बाण, धनुष्य, फास आणि अणुकुचीदार टोक जे चमकत आहे. लाल हार दाग्यांनी ती सजवलेली आहे. तिने कपाळावर कुंकू लाल रंगवलेला आहे. तिच्या कपाळावर जपाच्या फुलांसारखे जे लाल आणि कोमल फूल आहे, तिला मी कोटी कोटी वंदन करते. ओम ऐं श्रीं ओम ऐं श्रीं ओम ऐं ह्रीं श्रीं ओम ऐं ह्रीं श्रीं. श्रीं माता, ती जी मंगलमय माता आहे, तिला मला कोटी कोटी माझा प्रणाम आहे. श्री महाराणी, ती जी विश्वाची महाराणी आहे, तिला नमस्कार आहे. श्रीमत्सहा हासनेश्वरी, ती जी सर्वात वैभवशाली आहे, सिंहासनाची महाराणी आहे, तिला कोटी कोटी प्रणाम आहे. चितांग्र कुंड स्मोता, ती जी शुद्ध चेतनाच्या अग्निकुंडात जन्मली होती, तर तिला माझा प्रणाम आहे. देवकार्या संभूता, देवांच्या इच्छा पूर्ण करण्याचा हेतू असलेली ती मातेला प्रणाम आहे. उद्यभानू सहस्रांबा, ती ज्याच्याकडे हजारो उगवत्या सूर्याचे तेज देते, तिला मी कोटी कोटी प्रणाम करते. चतुर्बाहू स्वमंता, ती 4 हातांची आहे. राग स्वरूपा पाषांड्या, ती जी प्रेमाची दोरी हातात धरून घेतली आहे, तिला प्रणाम आहे. क्रोधाकारा अंककुश शोजवला, ती जी चमकते क्रोधाची शक्ती घेऊन, तिला नतमस्तक करते. मनोरूपे पेक्षु कोदंडा, ती ज्याच्या हातात मनाचे प्रतिनिधित्व करणारी उसाचे धनुष्य आहे, तिला नमस्कार आहे. पद्यस्य मात्र सहाय्यका, ती 5 सूक्ष्म तत्वांना बाणासारखे धारण करते, तिला नमन आहे. निजारुण प्रभापुरम जंगदाच्या दंगजायंड मंडलाम, ती जी संपूर्ण विश्वाला लाल प्रवाहित बुडवते, तिचे रूप अप्रितिम आहे. चंपकाशोक पुत्रांग सोंगंती कलसतकंचा, ज्याचे तिचे केस कंपकांच्या फुलांनी सजवलेले आहे. अशोक पुन्नंगा आणि सोदिका आहे, तर अशा मातेला प्रणाम आहे. तिने जे केसांमध्ये गजरा लावलेला आहे, तर तिचे जो कोणी गजरा चढवतो तिला, तर त्याच्यावर माता प्रसन्न राहते. तिला गजरा अतिशय प्रिय आहे. कुरविंद मनीश्रेण कंत
कुरुविंद मणिश्रेणी कंतकोटी रत्नमंडिताम. ती जी तिची जी रांगांनी सजवलेल्या मुकुटांनी जे तेजस्वी आहे तिचे मुकुट, तिला माझे नतमस्तक प्रणाम आहे. कुरुविंदाम रत्नेम अष्टमी चंद्र विभ्रांजली कलस्त शोभिता. ती जिचे कपाळ 8वीच्या चंद्रकोरीसारखे चमकते, तर तिचे कपाळाची जी कोर चमकते, तिचे जर ते चमकणारी कोर कोणाच्या दयादृष्टी जर तिच्यावर पडली तर तिचे दुःख दारिद्र्य दूर होते. चंद्राच्या अर्ध्य महिन्याची रात्र. मुख चंद्र कुलांग म मृग नाभी विशेषकाम. ती ज्याच्या कपाळावर कस्तुरीचे चिन्ह आहे, जे चमकत आहे, तिला नमन आहे. चंद्रावरील ठिकाण वदन स्मररंगल्ल गृहोतोरण चिल्लिका. तिच्या भुवया त्या दिशाकडे जाणाऱ्या कामिनीसारख्या चमकतात. प्रेमाची देवता, कामाचे घर, ज्याचा चेहरा तिच्यासारखा दिसतो. वक्रत्र लक्ष्मी परिवाहन चलल वक्रत्र लक्ष्मी परिवाह चलन मीना भललोचना. तिच्या डोळ्यात फिरणाऱ्या माशांची चमक आहे तिच्या डोळ्यामध्ये. तिच्या चेहऱ्यावर वाहणाऱ्या सौंदर्याची चमक आहे. नवचंपक पुष्पाभना सांदंड विराजिता. ती खूप तेजस्विनी आहे. तिच्या नाकात एक सुंदर जे मणी घातलेला आहे नाकामध्ये, तो खूप सुंदर चमकतो. नुकतेच उमललेले कोंपकाम फुल ताराकांती तिरस्कारिणी ना साभरण भासुरा. ती जी ताऱ्याच्या तेजापेक्षा सुद्धा ती श्रेष्ठ आहे, अशा नाकांच्या अलंकाराने ती चमकते. कंदब मंजुरी कुप्त कर्ण पूर मनोहरा. कर्दम फुलाच्या गुच्छ परिधान केलेली आहे. मनोमोहक ती कानातले दागिने खूप सुंदर घातलेले आहे. ताटकंद्य युगली भूतत पनोडूपनमंडला. ती जी सूर्य आणि चंद्राला मोठ्या कानातले म्हणून घालते. सूर्याला सुद्धा मोठे मोठे कानातले लक्ष्मी देवीच घालते. पद्य राग शिलादर्शक परिभाविक पोलकभू. ज्याचे गाल सौंदर्यात मणिकांनी बनवलेले आरशापेक्षा सुद्धा तिचे गाल अतिशय श्रेष्ठ आहे. नवमी द्रुम बिंबश्रीन्य कारिंदरण्य छदा. ती जिचे होठ ताज्या कापलेल्या कोरल आणि बिंबा फळापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचे प्रभबिंदित वैभव शुद्ध विद्या अंकुराकार द्विजपद्दी ज्वला. ज्याचे दात शुद्ध ज्ञानाच्या कळ्यासारखे तेजस्वी आहे. ती कर्पूर वीट कामोद समाकर्षी दिगंतरा. ती कर्पूरयुक्त सुपारीचा आस्वाद घेत आहे. सुगंध ज्यापैकी सर्व दिशांनी लोकांना आकर्षित करत आहे. निजसल्लम पादुर्य विनिभिर्चत सितकच्छुपी. जी सरस्वतीच्या वीणालाही गोडवा देऊन श्रेष्ठ करते. तिच्या भाषणाचे कान अतिशय तृप्त राहतात ऐकायला. मंदस्मित प्रभापुरम जतकाश कामेश शमानसा. ती जी कामेशाची भगवान शिवाची मनही देवात बुडवते. तिच्या हास्याचे तेज अतिशय खूप चमकते. अनकालित श्राद्धस्य बुकश्री विराजिता. ज्याच्या हनुवंटाची तुलना कशीही केली तरी पण आपण करू शकत नाही. कॅम्परीसनतेच्या अतुलनीय सौंदर्यामुळे आपण अतिशय सुशोभित तिची स्तुती करतो, तर ती आपल्यावर प्रसन्न होते. कामे शब्द मांगल्य सूत्र शोभी करमधरा. ज्याच्या गळ्यात कामशाने बांधलेल्या लग्नाच्या धागाने सजवलेली आहे ती. कनकागंध केयूर कमनीय भुजा विंता. जिच्या हातात सोन्याच्या बांगड्यांनी सुंदरपणे सजवलेले आहे. रत्नग्रव्य वयचिंता कलोल मुक्त फलाम विंता. जिच्या गळ्यात रत्नजटित हार आहे आणि मोत्यांपेक्षा सुद्धा सुंदर सजवलेले बनवलेले असे तिचे लॉकेट अतिशय सुंदर आहे. ती खूप अलंकारांनी जडलेली आहे. कामेश्वर प्रेम रत्न प्रतिपनस्थानी. कामेश्वराला रत्नाच्या बदल्यात आपले स्तन देणारी ती. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. नाभ्याल वाल रोमालिता फलकुंज दई. ती जिचे स्तन दंडाच्या लतावरील फळे आहेत. तिच्या नाभीच्या खोलवर सुरू होणारी आणि पसरणारी केशांची रेषा वरच्या दिशेने दिसत आहे. लक्ष रोमलता धाराता समुनेयम मध्याम. ज्याची कमर आहे, जिच्या अस्तित्वाचे फक्त अंदाज लावता येते. तिच्या केसांच्या रेषेच्या लता त्यातून उगवते. ती वस्तुस्थितीमुळे स्तनभार दलम मध्य पटबंधली बलित्रया. ज्याच्या पोटात 3 घड्या आहेत आणि त्या आधारासाठी एक पट्टा बनवतात. तिच्या स्तनाच्या वजनामुळे तिची कंबर तुटली आहे. अरुणनुका कौस्तुभ वस्त्र भास्वत कटिती. ज्याच्या कमरेला उगवतात
तारेसासारखा लाल वस्त्राने सजवलेली ती सुई जो करडईच्या आकाराने रंगवला जातो अशी तिची फुलं तिला सुशोभित करतात. रत्नकिंकणी कारम्यर्य शनादामभूषिता, ती ज्याला अनेक वस्तूंनी सजवलेला कंबरपट्टा ती घातलेली आहे. रत्नघटित घंटा कामेश ज्ञात सौभाग्य मार्दव ओरधुता यता या न विनता, ज्याच्या मांड्यांचे सौंदर्य आणि कोमलता फक्त त्यांनाच माहीत आहे. कामेशा तिचा नवरा. मणिक्य मुकुटाकार जानुद्य य विरजिता, तिचे गुडघे मौल्यवान लाल रंगाच्या आकाराच्या मुकुटासारखे आहे. रत्नमाणिक्य माणिकांचा एक प्रकार आहे. इंद्रगोप परिष्टिप्त स्मूर तुना भंजिका, ती जिची वासरे रत्नजडित थरकापसारखी चमकतात. प्रेमाचा देव गुडकुल्पा, ती जिचे गोटे लपवलेले आहेत. कर्मपुष्ट जयाश्न प्रदाविंता, ज्याच्या पायांना कासवाच्या पाटाशी टक्कर देणारे कमानी आहेत. गुळगुळीतपणा आणि सौंदर्यात नखादी संकेन नम जग्न तमोगुणा, ज्याच्या पायाच्या नखावरून एवढे तेज येते ती महालक्ष्मीला प्रणाम आहे. ज्याच्यापासून अज्ञानाचा अंधार पूर्णपणे नाहीसा होतो. तिच्या चरणी नतमस्तक होणारे भक्त कधी दारिद्र्य होत नाही. त्यांच्याजवळ धनधान्य संपूर्ण भरलेले राहते. पदयद्य प्रभाजाला प्रकुस्त स्रोरा, तिचे जिचे पाय कमळाच्या फुलांनी तेजवणारे हरवतात. शिजांग मन शिजांग नमम जीर मंडित श्री पदांबुजा, ज्याचे शुभ कमळ चरण रत्नजडित आहे. ती गोड आवाज करणारी सोनेरी पायल मराली मंदगना, ज्याची चाल हंसा इतकी मंद आणि सौम्य आहे. महालावण्यवेदी आहे. ती सौंदर्याचा खजाना आहे. सर्व अरुणा, ती जिचा रंग पूर्णपणे लाल आहे. अणवंग्यांगी, जिचे शरीर पूजनीय आहे. सर्व भरणभूषिता, सर्व प्रकारच्या अलंकारांनी उजळलेली आहे. शिवकामेश्वरी अकंस्तता, जी शिवाच्या मांडीवर बसलेली आहे. जी इच्छा तिची जिंकणारी आहे. शिवा, ती जी सर्व शुभ गोष्टी देते. स्वाधीन वल्लभा, जी स्त्री आपल्या पतीला नेहमी आपल्या नियंत्रणात ठेवते. सुमुरुम मध्य श्रुदंगस्थान, सुमेरू पर्वतीच्या मधल्या शिखरावर ती बसलेली आहे. श्रीमनगर नायिका, ती जी सर्वात शुभ किंवा समृद्ध लोकांची मालकीण आहे. गाडी मनी गृहस्थता, चिंतामणीपासून बनवलेल्या घरात राहणारी ती घरोघरी सर्वांच्या घरात राहणारी महालक्ष्मी आहे. पद्यस्थिनास्तनस्थिता, 5 ब्रह्मांनी बनवलेल्या आसनावर बसणारी ती महापद्या टविस्तता, ती जी महान कमळाच्या वनात राहते. 52 मासिनी कंदब वनात राहणारी सुधा सागर मध्यस्थिता, अमृताच्या महासागराच्या मध्यभागात राहणारी कामाक्षी, ज्याच्या डोळ्यात इच्छा जागृत होणारी. एवढे तिचे डोळे सुंदर आहेत. कामदायिनी, सर्व इच्छा पूर्ण करणारी सर्व भक्तांच्या. देवर्षिणी गणसत्तांगस्तु यमानात वैभवम, ती जिच्या पराक्रमाची स्तुती असंख्य देवाकडून होते. आणि ऋषी भंडासुर वद्य दूत शक्तिसेना समामिता, ज्याला मारण्याच्या इधाराने शक्तिसेना मिळाली आहे. भंडासूर समतकरी मारुड धीरप वजस्त्रेविता, संपतकर यांच्या नेतृत्वाखाली हत्तीचा कळप कोणाची सेवा करतो. अश्वरूढाधिष्ठाती कोटी कोटी भिरावृता, ती जी लाखो घोड्यांच्या घोडदळाने वेढलेली आहे. ते शक्तीच्या आज्ञेत आहे. अश्रारुदा चक्र राज दारुड सर्व युध पराष्कृता, ती जी तिच्या रथचक्रात चमकते. सर्वांनी सुसज्ञ शस्त्राचे प्रकार गेय चक्र तरुड मंत्रिणी परिसेविता, ती ज्याची सेवा मंत्रिणी नावेच्या शक्तीने केली आहे ती स्वार होते. गयचक्र म्हणून ओळखला जाणारा रथ किरचक्र धारुड दंडनाथ पुरस्कृत, ज्याला धानधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीने साथ दिली आहे ती वसलेली आहे. किरीचक्र रथात ज्वाला मालिनिका क्षिप्त वही प्राकार मध्यगा, ती जी किल्ल्याच्या मध्यभागी आहे. देवीने निर्माण केलेल्या अग्री ज्वाला अम अलिनी बंड सैनव वधो युक्ती विक्रमहर्षिता, ती जी हेतू असलेल्या शक्तीच्या शौर्यावर आनंदित होते. बंधुसुराच्या शक्तीचा नाश करण्याबद्दल नित्य पराक्रम तो निरशना मुत्सका, तिचे सामर्थ्याने अभिमान पाहून आनंदित होणारी ती नित्य देवता आहे. भंडपुत्र वदोदूत बालविक्रम नंदिता, ती बालदेवीचे शौर्य पाहून आनंदित होते. बंधूच्या पुत्रांना मारण्यात हेतू आहे. मंत्रित्यप्ष विरचित विशंग वदतोषिता, युद्धात राक्षाच्या नाशावर आनंद करणारी ती मंत्रशक्तीने विशंग आहे. कामेश्वरी मुखालोक कल्पित श्री गणेश्वरा, कामेश्वराच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकून गणेशाला जन्म देणारी ती.
महागणेश्वर शिर भिर्निविग्रम विग्रह यंत्रप्रहर्षिता. गणेशा सर्व अडथळे तोडून टाकते तेव्हा आनंदित होणारी ही महालक्ष्मी आहे. भंडासुरेंद्र निर्मुक्ता प्रयस्त्र वर्षिणी. तिच्या वर गोळीबार केलेल्या प्रत्येक शस्त्राला प्रत्युत्तर देणारी. करंलीन खोतपन्ना नारायण दशकृती. ज्याने आपल्या नखांपासून सर्व 10 अवतार निर्माण केले आहे. महापाशु पतास्त्री ग्रीन निर्द ग्रसुर नैसैनिका. ज्याच्या राक्षसाच्या सैन्याला अग्नीत जाळले. क्षेपणास्त्र महापाप आशुपता. कामेश्वरशास्त्र निर्दग्ध समंडासुर शून्यका. ती ज्याने बंदीसूर आणि ज्याची राजधानी शून्यका जाळली आहे आणि नष्ट केली आहे. कामेश्वर क्षेपणास्त्र. ती महान देवी अतिशय सर्वांची रक्षा करते. महापूज्या. ती जी सर्वात मोठी भक्ती आहे. महापातक नाशिनी. ती जी सर्वात मोठ्या पापांचा नाश करते. महामाया. ती जी महान भ्रम आहे. महासत्व. ज्याच्याकडे महान सत्व आहे. महाशक्ती. ज्याच्याकडे महान शक्ती आहे. महारथी. ती जी अमर्याद आनंद देते. महायोगा. ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. महेश्वरा. ज्याच्याकडे सर्वज्ञ सार्वभौमत्व आहे. महावीर्या. ती जी शौर्यात श्रेष्ठ आहे. महाबल्या. ती जी महापराक्रमात श्रेष्ठ आहे. महाबुद्धी. ती जी बुद्धिमत्तेत श्रेष्ठ आहे. महासिद्धी. ती ज्याला सर्वेश यश मिळालेले आहे. महायोगेश्वरी. ती जी महातप महानतम योगिनी पूजनीय आहे. महांत्रा. कुल अर्णवासारख्या महान तंत्राद्वारे पूजनीय आहे. महामंत्रा. ती सर्वात मोठी मंत्र आहे. महायंत्रणा. ती जी महान यंत्राच्या रूपात आहे. महासना. ती जी मोठ्या आसनावर बसलेली आहे. महासुंदरी. ती जी मोठ्या महासुंदर आसनावर बसलेली आहे. मनुविद्या. ती जी मनुविद्येची मूर्ती स्वरूप आहे. चंद्रविद्या. चंद्रविद्येचे मूर्ती स्वरूप आहे. चंद्रमंडल मध्यका. चंद्रांच्या चक्राच्या चंद्रमंडलाच्या मध्यभागी राहणारी आहे. चारुरूपा. ज्याच्या असे सौंदर्य आहे. ती जे मेणबत्ती किंवा शीन होत कधीही नाही अशी ही महालक्ष्मी आहे. चारुहस्ता. जिच्याकडे सुंदर हास्य आहे. चक्रराज निकेतना. ती चक्रात राहणारी आहे. पद्यनायिना. तिचे डोळे पाकळ्यांसारखे कमलाच्या पाकळ्यांसारखे अतिशय लांब आणि सुंदर आहे. पद्यराग समप्रभा. मणिकासारखी तेजस्वी लाल रंगाची आहे. चिन्मयी. ती जी स्वतंत्र सर्व चैतन्य तिच्यामध्ये आहे. परमानंदा. ती जी परम आनंद देणारी आहे. स्वपत्नी. स्वप्नात असलेली ती किंवा रूप दाखवणारी आहे. स्वप्नातील जीवा आहे. सुता. ती जी गाढ झोपेच्या अवस्थेत असते किंवा तिचे रूप धारण केलेली आहे. सृष्टी. ती जी निर्माता सृष्टीची तिनेच केली आहे. ब्रह्मरूपा. ती जी ब्रह्माच्या रूपात आहे. गोप्त्री. ती जी रक्षण करते संपूर्ण. रुद्ररूप. ती जी तिने रुद्र शिवचे रूप धारण केले आहे. विश्वाचे विघटन. तिरोधानेरारी. ती जी सर्व गोष्टीच्या अष्टदुष्टला कारणीभूत आहे. अनुग्रहदा. ती जे आशीर्वाद सर्वांवर राहते. भैरवी. तिचे भैरवीची जी पत्नी आहे. भगमालिनी. 6 गुणांनी बनलेल्या तिने माळा आपल्या गळ्यामध्ये घातलेल्या आहे. पद्यासना. कमळाच्या फुलात जी बसलेली आहे. कमळाच्या फुलांच्या तिने माळा घातलेल्या आहे. भगवती. तिची उपासना करणाऱ्यांची ती सर्वांचे रक्षण करते आणि दुःख दारिद्र्य दूर करून धनधान्य भरपूर देते. पद्यनाभ सहोदरी. ती जी विष्णूची पद्यनाभ सहोदरी विष्णूची जी पत्नी आहे. उन्मेष निमिष पत्नी पण्य विभिन्न भुवनावली. तिच्या जगाच्या मालिकेला निर्माण करणारी. तिचे डोळे उघडणे आणि बंद करणे म्हणजे अतिशय विश्वाला संपूर्ण सुख देणारी. सहस्राक्षी. तिच्या डोळे 1000 आहेत. सहस्रपद. तिच्याकडे 1000 पात आहे. वर्णाश्रम विद्यायिनी. तिचे जीवनात सामाजिक विभाजनाचा क्रम अतिशय खूप आहे. भोगिनी. ती उपभोक्ता आहे. भुवनेश्वरी. ती विश्वाची स्वामिनी अधिपती आहे. अंबिका. ती जी विश्वाची आई आहे. अनादि निधना. ज्याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही ने अंत नाही. हरी ब्रह्मेंद्र सेविता. ज्याच्याकडे ब्रह्मा विष्णू इंद्र उपस्थित आहे. नारायणी. ती नारायणाला मैला समकंश आहे. नादरूप. ती जी ध्वनीच्या स्वरूपात आहे. नामरूप विवर्जिता. ज्याला नाव किंवा रूप नाही. हृदया. ती जी सर्वांच्या हृदयात राहते. राजसंचिता. राजांचा राजा ज्याची पूजा करते. राजनीती. शिवाची राणी आहे. सर्व राजांची स्वामिनी आहे. रम्या. ती सर्वांना आनंद देते. ती सर्वांसाठी सुंदर आहे. राजीव लोचना. जिचे डोळे अगदी कमलासारखे आहे. रंजनी. मनाला आनंद देणारी आहे. रमणी. ती जी आनंद देते ते अतिशय सुख करून जाते. रतिप्रिया. ती जी रताला आवडते. रतीला आवडते जी रतीने खायला दिली आहे. रक्षा करी. तिचे जे कोणी रक्षा करतं. राक्षसी. ती जी संपूर्ण राक्षसा जातीच्या हत्या करणारी आहे. रामा.
ती जी आनंद देते. रमण लंपटा ती जी तिच्या हृदयाच्या स्वामी भगवान शिवाला समर्पित आहे. काम्या ती जी हवीशी आहे. वामन तिचे डोळे अतिशय सुंदर आहे. वेदजननी ती वेदांची आई आहे. विष्णू माया ती जी विष्णूची भ्रामक शक्ती आहे. विलासिनी ती जी खेळकर आहे. विजया ती नेहमीच सर्वांचे विजय करते. विमला ती जी अशुद्धतेचा माग मूसही नाही. वंद्या ती जी आराध्य आहे, पूजनीय आहे. वाघवदनी ती सर्व काही सत्य बोलणारी आहे. वामकेशी जिचे केश अतिशय सुंदर आहे. तरुणी ती जी नेहमीच तरुण राहते. तापसारध्या ती ज्याची पूजा तपस्वी करतात. तनुमध्या ती जी बारीक कंबर आहे. अव्यक्ता सर्व काही तिच्या अधीन आहे. ती ज्याला जो तिला भजतो या जो कोणी तिच्या पूजा करतो तिलाच ती संपूर्ण ऐश्वर सुख आणि धनधान्य देते. त्रिनयना ज्याचे 3 डोळे सूर्य चंद्र आणि अग्नी आहेत. लोलाक्षी तिचे ज्याचे डोळे फिरतात. वेगळे नाव कामरूपिणी आहे. ती जी स्त्रियांमध्ये प्रेमाच्या रूपामध्ये त्यांच्या हृदयात राहते. मालिनी ती जी हार घालते. हंसिनी ती जी हंसापासून वेगळी नाही, मोठ्या आध्यात्मिक विचारवरती पोचलेली आहे. माता जी सर्व विश्वाची जगतजननी आहे. मलचलवासी ती जी मलया पर्वतावर राहते. सुमुखी जिचा चेहरा अतिशय सुंदर आहे. नलिनी ज्याचे शरीर सुंदर कमळाच्या पाकळ्यासारखे मऊ आणि सुंदर आहे. कालकष्टी जी शिवाची पत्नी आहे. कांतिमती ती जी तेजस्विनी आहे. वामदेवी ती वामदेवाची शिवपत्नी आहे. वयोवस्था विविर्जिता वयामुळे वेळोमुळे होणाऱ्या बदलांपासून मुक्त असलेली. सिद्धेश्वरी ती आध्यात्मिक तंतोद्वारा पूजनीय देवी आहे. अर्कवर्ण ती जी किंचित लाल गुलाबी रंगाची आहे. त्रिलोचना तिचे डोळे 3 आहे. खटांगदी प्रहरणा ती जी काठी आणि इतर शस्त्रांनी सज्ज केलेली आहे. श्यामा ती जी रंगाने काळी आहे. चौकलाधिधारा रुद्राक्षाचे मणी आणि इतर वस्तूंच्या माळा तिने घातलेल्या आहेत. चरबीयुक्त जे काही आहे तर स्त्रिग्धो धनप्रिया तूप तेल आणि चरबीयुक्त इतर पदार्थ ती धारण करते. महावीरेंद्र वरदा ती जी महान योद्धांना वरदान देते. वदिक्र कयुधोपेता व्रजविजेचा कडाकड आणि इतर शस्त्र धारण करणारी आहे. मानसनिष्ठा ती जी सजीव प्राण्यांमध्ये देहांचे नेतृत्व करते. कांकिनी योगिनी आहे. चतुर्वक्त मनोहरा जिचे 4 चेहरे 4 सुंदर हात संपूर्ण ती 4 हातांमध्ये लक्ष्मी विराजमान आहे. मजा संस्थिता कमळाच्या ज्या 2 पाकळ्या आहेत तर त्या बी तिला कोणी अर्पण केला तरी पण ती सर्वांवर प्रसन्न होते. सर्व युधधरा ती सर्व ज्ञात शेत धारण करणारी आहे. स्वदा शेवटी स्वदा आव्हानाची वस्तू असलेली ती मंत्रांची आहे. अमिती जी अज्ञान आणि अज्ञानाच्या स्वरूपात असलेली आहे. श्रीविद्या ती जी पवित्र ज्ञान पंचदक्षी आहे. आत्मविद्या ती जे स्वतःचे ज्ञान आहे. श्रीविद्या ती जी पवित्र ज्ञान पंचदक्षी आहे. भालास्ता ती जी कमळावर भुवयांच्या मध्ये राहते. दाक्षायणी सतीदेवी दक्ष प्रजापतीची कन्या. दैत्यहत्री ती राक्षसांच्या हत्या करणारी आहे. गोमाता ती सुरभीमध्ये सुद्धा बसलेली आहे. सुरभी नावामध्ये बनली आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय ही एक सुरभी आहे. गुणनिधी ती सर्व चांगल्या गुणांची खजिना आहे. दंडनीता ती जी किंचितही चूक न करता न्यायाचे नियम पाळते. कलात्मिका ती जी चांगल्या कलांच्या रूपांमध्ये राहते. कलनाथा ती जी सर्व कलांची प्रियसी आहे. काव्याला पविनोदिनी कविता ऐकण्यात तिला खूप आनंद मिळतो. जो कोणी ललिता सहस्रनामावलीची स्तुती अर्थसहित ऐकतो तिच्यावरती खूप प्रसन्न होते. उजव्या बाजूला औपचारिक पंख असलेली आदिशक्ती ती जी आदिमशक्ती आहे, पराशक्ती आहे, विश्वाची कारण आहे. अमया ती जी कोणत्याही प्रकारे तिला मोजता येत नाही. आत्मा ती जी सर्वांच्या हृदयामध्ये राहते. तर जो कोणी ललिता सहस्रनामावली अर्थसहित ऐकतो तर त्याच्या हृदयात राहते. परमा ती जी सर्वज्ञ आहे, पावनकृती आहे, ती जी पवित्र स्वरूपाची आहे. त्रिपुरा ती जी तिघांपेक्षा सुद्धा मोठी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिमूर्ती तिने रूप घेतलेले आहे. त्रिदेश्वरी ती देवांची अधिपती आहे. त्र्यक्षरी तिच्या रूपामध्ये 3 अक्षरे नेहमीच असतात. शैलेंद्रिया ते पर्वतांच्या राजा हिमावत यांची सुद्धा कन्या आहे. गौरी गोरा रंग असलेली गौरी सुद्धा तिला नामस्मरण दिले गेले आहे. गंधर्व सेविता गंधर्वांनी सेवा केलेली पूजनीय आहे. विश्वगर्भा जिच्या गर्भशयात संपूर्ण विश्व समावलेले आहे. सुवर्णगर्भा ती जी विश्वाचे कारण आहे. वागीश्वरी भाषणाचे अध्यक्षस्थान करणारी आहे. ज्ञानविग्रह ती जी ज्ञानाची मूर्ती स्वरूप आहे. सर्व वेदांत सविता तिला सर्व वेदांत ओळखतात. विग्रात्री ती जी भौतिक विश्वाचे सत्य आहे. योगशी शक्ती योगांधा ती योगाची शक्ती प्रदान करणारी आहे. सर्वांधरा
सर्वांचा आधार आहे. वृद्धी, ती अफाट वृद्धी करते. जो कोणी महालक्ष्मी सहस्रनाम या ललिता सहस्रनाम ऐकतो तर त्याच्यावर तिची असीम कृपा राहते. राजेश्वरी, ती राजेश्वरी राजराजेश्वरी आई आहे. राज्यदायिनी, सर्व प्रभुत्वांची स्वामिनी आहे. चतुरंग बलेश्वरी, 4 प्रकारच्या सैन्याचे नेतृत्व करी असे तिचे साम्राज्य तिच्या जवळ आहे. सागर मेखला, ती जी महाराणी महासागरांनी तिने संपूर्ण सागराला वेढलेली आहे. वेळ आणि जागेने मोजलेली अशी ती सागरामध्ये राहते. सर्वगा, ती जी सर्व जगतांना सर्व सजीवांना व्यापून टाकते. धर्मग्रंथ, गुहाबा, ती गृहांची स्वामिनी आई आहे. ती तेथे गृहांच्या याच्यात राहते. ती मी हे प्रतीक आवृत्त्या आहे. कुलोती, इंद्रियांच्या पलीकडे आहे. कोमलांगी, जिचे अंग अतिशय कोमल आहे. आनंद कलिका, ती जी आनंदाची कळी आहे. प्रेमरूपा, ती शुद्ध प्रेम करणारी, सर्व भक्तांना आनंद देणारी आहे आणि सर्व दुःख दूर करणारी आहे. सर्व लोकेशी, सर्व जगाची अधिपती आहे. विश्वधारिणी, ती सर्व विश्वाला आधार देते. सर्व अष्टलक्ष्मी, जो सहस्रनामावली ऐकतो तर त्याच्या शरीरावर अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद पूर्ण शरीरावर राहतो. ती जी जीवनाची 3 आधारणे आहे. शुभंगा, ती सर्व समृद्धीची आसन आहे. त्र्यंबका, ज्याला 3 डोळे आहे. त्रिगुणात्मा, 3 गुणांची स्वामिनी. स्वर्गवर्धा, स्वर्ग आणि मुक्ती देणारी आहे. दुरादर्श, जिला नियंत्रित करणे कठीण आहे, ती चंचल आहे. वीरध्या, वीर पुरुष ज्याच्या पूजा करतात. पराकशा, जी अलौकिक आकाश तिचे आहे. रसगान, ती सर्व रस जाणते. पूजा, सर्वांना ती पूजनीय आहे. सत्यव्रत, ती सत्यांच्या दृढ करण्यामध्ये आहे. शास्त्रस्तरा, सर्वांचे शास्त्राचे सार आहे. मंत्रस्तरा, सर्व मंत्रांची ती सार आहे. यज्ञप्रिया, सर्व यज्ञ आणि विधी आवडणारी आहे. यज्ञ तिला खूप आवडतो. तर ज्या घरामध्ये यज्ञ होतात 108 महालक्ष्मीच्या आहुत्या टाकल्या जातात. या कमळगट्ट्यांचे मणी हातात घेऊन तिच्या नावाने ज्या घरामध्ये हवनकुंडामध्ये आहुत्या टाकल्या जातात त्या घरामध्ये ती कायमस्वरूपी विराजमान राहते. अबाल गोपविता, ती सर्वांना परिचित आणि अगदी मुलं आणि गुरोढोरांना सुद्धा ती अतिशय प्रिय आहे. स्त्री मंत्री पुरसुंदरी, ती दिव्य त्रिपुर सुंदरी देवी आहे. श्री शिवा, ती शुभ दिव्य शिव अशी आहे. शिवशक्ती रूपिणी, शिव आणि शक्ती यांचे एकच रूप ती आहे. ललितांबिका, ती दिव्य माता ललिता आहे. श्रीम ह्रीम ऐं ओम आणि श्री ललिता दैवे नामान सहस्र जगू. इत श्री ब्रह्मांड पुराणे उत्तराखंड ललिता सहस्रनामावली संपूर्ण. तर अशी ही ललिता सहस्रनामावली मी तुम्हाला ऐकवली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना दिवाळीपर्यंत शेअर करा, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर असीम कृपा राहील. तुमचे अष्टलक्ष्मीचे तुमच्या अंगावर आशीर्वाद राहील. अष्टलक्ष्मीच्या अंगावर आशीर्वाद राहणे म्हणजे हातात अंगठ्या राहणे, बांगड्या सोन्याच्या राहणे, गळ्यामध्ये अलंकार सोन्याचे राहणे, कंबर पट्टा सर्व बाजूबन अष्टलक्ष्मीचा नेहमी आपल्या अंगावर, बाहूंवर, तळा हातावर आशीर्वाद राहतो, म्हणजे आपल्या विराजमान हृदयात राहते. म्हणून जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे अष्टलक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहील. कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जो लिवेल त्याच्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी विराजमान राहील, हृदयात विराजमान राहील. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य करा. या जय श्री महाकाल आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.